सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत पुढच्या काही मिनिटांमध्ये. मात्र सुरुवातीला बातमी बघणार आहोत कल्याणमधून. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये बकरी ईद निमित्त नमाज पठण केलं जातं आणि याच वेळेला आज पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागलेला आहे. दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये नमाज पठण केलं जात आहे. या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी आहे. गेल्या 35 वर्षांपासून यासाठी शिवसेना आंदोलन करते. ही बंदी हटवण्याची मागणी करते. आजही यासाठी आंदोलन केले जाते. घंटानाद आंदोलन आज केले जाते. बकरी ईद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट तसंच हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ तसंच लाल चौकी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काय नेमकं त्याचं तिथलं वातावरण आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून. अभिजित, घंटानाद आंदोलनासाठी शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. आत्ताची नेमकी परिस्थिती तिथली काय आहे? दरवर्षी शिवसेना या बकरीच्या दिवशी या दुर्गाडी किल्ला परिसरातील लाल चौकी येथे आहे घंटानाद आंदोलन करते. यंदा देखील हे आंदोलन सध्या शिवसेनेकडून सुरू आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडे मध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचं वेगळं आंदोलन होतं आणि त्यानंतर त्या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गट देखील या ठिकाणी घंटानाद आंदोलन करत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की कल्याणमधील जे लाल चौकी परिसर आहे या लाल चौकी परिसरात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुणी बॅरिकेड ओलांडून किल्ल्याच्या दिशेने जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आज सकाळीच या ठिकाणी शेकडो शिवसेने शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी घंटानाद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. काही कार्यकर्ते बॅरिकेड ओलांडून देखील जाण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. एकंदरीतच या आंदोलनानंतर पुन्हा शिवसेना ठाकरे गटात देखील आंदोलन या ठिकाणी होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊ नये, कारण याच दरम्यान बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी हजारो मुस्लिम बांधव हे नमाज अदा करत असतात आणि याच दरम्यान हे जे मंदिर आहे दुर्गाडी किल्ल्यावरचं मंदिर नमाज अदा केली जाते का? दुर्गाडी किल्ल्याजवळ मुस्लिम बांधव आहेत का? आणि इकडे बाहेर हे आंदोलक, या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठं जिकरीचं काम इथे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये राबवावं लागतंय. हो, एकंदरीतच या ठिकाणी काही अंतरावरच दुर्गाडी किल्ला आहे. या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील नमाज अदा करतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सगळा बंदोबस्त आहे. मात्र शिवसेनेची गेल्या 35 वर्षांपासून या नमाज अदा करतात. या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना परवानगी द्यावी, मंदिरात जाण्यासाठी परवानगी द्यावी, मंदिर खुलं करण्यात यावं अशी मागणीसाठी गेल्या 35 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे. अभिजित, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर एकंदरीत गेली 35 वर्ष या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनेकडून आंदोलन केलं जाते. मात्र आज नेमकी इथली परिस्थिती काय आहे त्याबाबतची माहिती थेट या परिसरातून दिली आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी. कल्याणमधील शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावरील जे मंदिर आहे हे मंदिर बकरी ईद निमित्त काही मुस्लिम बांधव आहेत या परिसरामध्ये नमाज अदा करत असतात. त्यामुळे हे मंदिर बंद असतं. या विरोधात शिवसेनेचे गेल्या 35 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी नमाजच्या वेळेस हे मंदिर सुरू करण्यात यावं या मागणीसाठी शिवसेना या परिसरात घंटानाद आंदोलन करत असते. बकरी ईद निमित्त आपण या ठिकाणी पाहू शकतो की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कल्याणच्या लाल चौकी परिसरात प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीतच इथं काही वेळातच शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना ठाकरे गट असेल दोन्ही गट हे आंदोलन 2 वर्षांपासून हे आंदोलन करतात. ते दोन्ही गट हे आंदोलन करणार आहेत. काही वेळातच हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहू शकतो कडेकोट असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ज्या बकरी ईद निमित्त जो नमाज अदा होतो या दरम्यानच या मंदिरावरील हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवावं अशी मागणी सध्या या ठिकाणी करण्यात येते. अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण.
मनसेमधून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली. स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संदेश नाही थेट बातमी देणार असं म्हटलंय. त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. त्याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतल्या शिवतीर्थ इथे ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर या युती संदर्भातच राज ठाकरे आज उपाध्यक्षांशी बोलणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर मुंबईत लागलेले आहेत. 8 कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली. गिरगावमध्ये बॅनर लागलेत. एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावर लिहिण्यात आलंय. गिरगाव चर्च, ठाकूरद्वार या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेत. तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे तेच होईल असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले. मनसेसोबतच्या युतीबाबत त्यांनी हे विधान केले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेत युतीच्या चर्चेला बळ आलंय. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोर धरतीये. राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? सुशांत साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. तर युतीबाबत काय निर्णय घ्यायचा आहे हा राज आणि उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर मी स्वतः त्यांचं स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना. उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना. इंजन आणि मशाल ह्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही चर्चा करून काय उपयोग आहे. मी त्याचं स्वागत करीन. ते माझ्याही मनात तेच आहे. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना. शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार. महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन. तर पुण्यातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी हाच एकमेव पर्याय असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. पुणेकरांना चेहरा हवा असतो आणि माझा चेहरा पुण्यात चालतो. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी माझा चेहरा घेऊन जा असं आवाहन करत अजित पवारांनी भाजपकडील पुणे महापालिका जिंकण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आपल्याला जनतेला विश्वास द्यायचा आहे की पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता, पुणेकरांच्या समस्या सोडवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव उपाय आहे. हेच आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये तिथं चेहरा लागतो. चेहरा लागत असताना त्यामध्ये माझा चेहरा जरा बरा आहे, त्याच्यामुळे माझा चेहरा घेऊन आपण पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये जाण्याचं काम करू. तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यानं खदखद व्यक्त केली. 2019च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं अशी खदखद आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली. सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता असं जाधव म्हणाले. काय झालं 2019 साली
सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आला संतोष सगळे मीच होतो ना, मला घेतलं नाही. तो माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही. यानंतर बातमी आहे पावसाबाबतची. मे महिन्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता जून महिन्यात पाऊस कसा असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी आहे, तरी 12 जून नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. राज्यामध्ये आठवडाभरात मेघगर्जनेचा पाऊस होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. तर पुण्यातल्या डिंबे धरण आणि माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. डिंबे धरणाजवळील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटलाय. माळीणकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. तर तिकडे नाशिकच्या निफाडमध्ये ढगफुटी झाली आहे. कसबे सुकेणी परिसरात जोरदार पाऊस झालाय. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचे हाल होत झालेत. तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झालाय, त्यामुळे फळबागांना फटका बसणार आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडं उन्मळून पडलीत. तर पिंपळस इथे महामार्गावर मोठं होर्डिंग कोसळले. तर निफाडमध्ये मुसळधार पाऊस झालाय. काही भागांमध्ये गारपीटही झाली. मात्र पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलं होतं. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर एका ठिकाणी मोठं झाड कोसळले आणि होर्डिंगही कोसळले. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र निफाडमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेकांचे हाल झालेत. तर नाशिक जिल्ह्यातल्याच दहिवडमधल्या देवळा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे इथल्या जिजामाता माध्यमिक विद्यालय या शाळेचे पत्रे उडालेत. शाळा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी विद्यालयाचं नुकसान झालंय. वाऱ्याचा वेग मोठा होता, त्यामुळे वर्गखोल्यांवरचे पत्रे शाळेच्या आवारात पडलेत. पत्रे आवारात झाडांना अडकून पडल्यानं जीवितहानी झाली नाही. यात नवीन पाठ्यपुस्तक काही प्रमाणात पावसानं भिजलीत. शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत उपकरणं आणि शैक्षणिक साहित्य वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्यात. बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची. या योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला सुरुवात झाली. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी KYC पूर्ण केलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येतात. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. यानंतर बातमी आहे पुण्यातून. फेब्रुवारीपासून ओंकार कदम या भाजप पदाधिकाऱ्यानं महापालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा आरोप केलाय. तर या प्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला जाग आली. अखेर महापालिकेनं भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी अक्षय कांबळे आणि ओंकार कदम विरोधात पत्रक काढले. रिपोर्टचा प्रत्येकाचा तक्ता पाहिजे. त्याच्यावरती जर 25 पेशंट असतील, जे काही अधिकारी कर्मचारी आहे सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही, त्यांचा जे सुरक्षा आहे तशी जबाबदारी माझी आहे आयुक्त म्हणून. तर महिला अधिकारी असेल किंवा पुरुष अधिकारी असेल, जर कोणीही जर त्यांच्यावर हे केलं, दमदाटी केला, तर मी नक्कीच कारवाई करणार, कारण ते माझी जबाबदारी आहे, प्रशासकीय तसेच नैतिक पण. त्या मॅडमनी ते 3 महिन्यापूर्वी त्यांच्या संबंधित जी तक्रार केली होती व त्या दिवशी त्यांच्या दालनात केबिनमध्ये जाण्यापासूनचा आणि बाहेर येण्याचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे. माझ्याबरोबर महिला पदाधिकारी होत्या, पुणे पोलीस होते, सुरक्षा रक्षकचे विटकर साहेब म्हणून होते, त्यांचे महिला कर्मचारी होत्या
तर एवढं असताना मी त्यांना दांबून ठेवणं किंवा मी आरेरावीची काय शिवीगाळ केली किंवा दमदाटी केली, हे आतमध्ये कॅमेरे आहेत. माझी पण महिला आयोगांना विनंती आहे की महिला आयोगाने ह्या मॅडमनी जे विक्टम कार्ड भ्रष्टाचार बाहेर येऊ नये. यानंतर बातमी एलॉन मस्क यांच्याबाबतची. मस्क यांना ट्रम्प यांनी दणका दिला असला तरी भारतानं दिलासा दिला. एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात लायसन्स मिळाले. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टारलिंकला केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयानं एक महत्त्वाचा परवाना दिला. या परवान्यामुळे स्टारलिंकचा भारतात व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच स्टारलिंकला स्पेक्ट्रम मिळण्याची देखील शक्यता आहे.